थंडीमध्ये मेथी भरपूर प्रमाणात येते आणि भरपूर प्रमाणात खावी यासाठीच मी आज मस्त असे चटपटीत चवीचे जे लहान मुलंही आवडीने खातील अशी मेथीच्या भाजीचे 2 प्रकार बनवणार आहे. आणि मुख्य म्हणजे या दोन्ही भाज्या अजिबात कडू होत नाहीत. त्यामुळे एकदा का ही मेथीची भाजी या पद्धतीने बनवून पाहिली तर मेथीची भाजी न आवडणारेही मागून खातील, इतकी ही टेस्टी आणि यम्मी बनते. नमस्ते, मी सत्याच रेसिपी मराठी या चॅनलवर आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर सर्वात पहिल्यांदा मी मेथी मटर मलाई बनवणार आहे. त्यासाठी मी मेथीच्या भाजीची एक मीडियम साईजची पेंडी घेतली आणि ही कोवळ्या देठासहित अशा पद्धतीने निवडून घेतली. तर कोणत्याही पालेभाज्या बनवत असताना निवडल्यानंतर पहिल्यांदा धुवून घ्यायच्या आणि त्यानंतर चिरायच्या. तर इथे पहा, मी भाजीची एक पेंडी निवडून मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर नितळण्यासाठी बाजूला ठेवून दिली. भाजीत जर पाणी शिल्लक राहिलं तर भाजी बनवल्यानंतर कडवट बनते. त्यामुळे भाजीतील पूर्ण पाणी नितळून घ्यायचं आणि मग चिरून घ्यायची. त्यानंतर भाजीसाठी मी 2 मीडियम साईजचे कांदे लांब आकारामध्ये कट करून घेतले आणि एक मीडियम साईजचा टोमॅटोही मोठा कट करून घेतला. आता कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये कट करून घेतलेला कांदा ऍड केला. कांदा थोडासा परतून घेतला आणि यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या, 2 इंच आल्याचे तुकडे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या ऍड केल्या. हिरव्या मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता गॅसची फ्लेम मीडियम केली आणि मीडियम फ्लेमवरती कांदा चांगला भाजून घेतला. तर कांद्यासोबत आले आणि लसूणही चांगला भाजला जातो आणि याचा कच्चा वास नाहीसा होतो. आता कांदा पहा, मस्त असा डार्क सोनेरी कलर येईपर्यंत भाजला गेला आहे. या स्टेजला कढईमधून कांदा काढून घेतला आणि हा कांदा मिक्सरच्या जारमध्ये ऍड केला. त्यानंतर यामध्ये एक कट करून घेतलेला टोमॅटो, 4 ते 5 काजूच्या ब्या ऍड केल्या. काजूच्या ब्यामुळे ग्रेव्हीला थिकनेस येतो आणि टेस्टही खूप छान येते. आता हे सर्व चांगलं बारीक असं वाटून घेतलं. त्यानंतर मी ज्या कढईमध्ये कांदा फ्राय करून घेतला होता त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल ऍड केले. तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण जो मसाला बारीक करून घेतला आहे तो ऍड केला आणि मसाला पहा, एकदम मस्त अशी बारीक पेस्ट बनली आहे. आता हा मसाला तेलामध्ये चांगला परतून घेऊ आणि लगेचच या मसाल्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करू आणि मीठ ऍड केल्यानंतर मीडियम फ्लेमवरती 2 ते 3 मिनिटं ग्रेव्ही चांगली परतून घेतली. आता टोमॅटोही चांगला शिजला गेला आहे आणि ग्रेव्हीला मस्त असं तेल सुटलं आहे. या स्टेजला यामध्ये काही मसाले ऍड करू. तर मसाल्यांमध्ये मी 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद पावडर आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर ऍड केली. काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे भाजीला कलर खूप छान येतो. आता मसाले ऍड केल्यानंतर मसालेही 1 मिनिटभरासाठी मीडियम फ्लेमवरती चांगले परतून घेतले. तर इथे पहा, कढईमध्ये मसाल्याच्या काटाने मस्त असं तेल सुटलं आहे. तर असं मसाल्यांना तेल सुटलं की ग्रेव्ही खूप छान होते. त्यामुळे मसाले चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आणि त्यानंतर या मसाल्यामध्ये मी अर्धी वाटी ओले वटाणे ऍड केले. वटाणे ही मसाल्यांमध्ये चांगले परतून घेतले आणि यामध्ये 1 वाटी पाणी ऍड केले. तर तुमच्या आवडीप्रमाणे ग्रेव्ही कितपत पातळ किंवा दाट हवी आहे त्यानुसार पाणी कमी जास्त वापरू शकता. आता या ग्रेव्हीला चांगली उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करायची आणि यावरती झाकण लावून परत 5 ते 7 मिनिटं ग्रेव्ही चांगली शिजू द्यायची. अधूनमधून 1-2 वेळेस चमच्याने हलवून घ्यायची. आता ग्रेव्ही शिजते तोपर्यंत मी भाजी कट करून घेतली. तर भाजी धुवून नितळण्यासाठी ठेवली होती. यातील पूर्णपणे पाणी नितळलं आहे. आता ही भाजी अगदी मोठी अशी कट करून घेतली. खूप बारीक कट करायची गरज नाही. आता ही कट केलेली मेथी अशीच ग्रेव्हीमध्ये ऍड करू शकतो, पण ग्रेव्हीमध्ये कच्ची मेथी ऍड केल्यामुळे भाजीला इतकी टेस्टही लागत नाही आणि भाजी कडवटही बनते. त्यामुळे पॅनमध्ये 2 चमचे तेल घेतले आणि यामध्ये कट करून घेतलेली मेथी ऍड केली. आता ही मेथी तेलामध्ये 2 ते 3 मिनिटं चांगली परतून घेतली. अशा पद्धतीने तेलामध्ये मेथी परतून घेतल्यानंतर मग ग्रेव्हीमध्ये ऍड केली की मेथीचा कडवटपणाही जातो आणि भाजी खूप छान टेस्टी बनते. आता इकडे भाजी परतून घेई तोपर्यंत मसालाही खूप छान शिजला गेला आहे. अगदी मस्त असा कलरही आला आहे, तेलही मस्त सुटलं आहे. आता या स्टेजला या मसाल्यामध्ये 2 ते 3 चमचे फ्रेश मलाई ऍड करायची. तर ही मलाई म्हणजेच दुधावरची साय.
तर ही दुधावरची साय ॲड केल्यानंतर ग्रेव्हीमध्ये चांगली मिक्स करून घेतली आणि परतून घेतलेली मेथीची भाजी ॲड केली. आता मेथीची भाजी ही चांगली ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेतली. आता सर्वात शेवटी यामध्ये 1/4 चमचा गरम मसाला ॲड केला. तर गरम मसाला ॲड करताना माझ्या कॅमेऱ्यातून स्किप झालं, त्याबद्दल क्षमस्व. आणि आता आपली ही तयार भाजी परत एकदा मंद गॅसवरती 5 मिनिटं झाकण लावून ठेवून दिली आणि 5 मिनिटानंतर पहा भाजीला किती मस्त कलर स्ट्रक्चर आला आहे. अगदी लहान मुलंही ही भाजी आवडीने खातात आणि भाजी न खाणारेही आठवड्यातून 2 वेळा खातील, इतकी ही टेस्टी भाजी बनवून तयार होते. त्यामुळे या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट्स करून सांगायलाही विसरू नका ही मेथी मटर मलाईची भाजी तुम्हाला कशी वाटली. चला आता मेथीच्या भाजीची मस्त अशी चमचमीत ग्रेव्हीवाली एक भाजी बनवून झाली. आता या मेथीच्या भाजीची मस्त अशी चटपटीत चमचमीत सुकी भाजी बनवून घेऊया. ही भाजी ही अजिबात कडवट बनत नाही, त्याचबरोबर अगदी सर्वजण मागून खातील इतकी टेस्टी बनते. तर या मेथीच्या भाजीचा दुसरा प्रकार बनवण्यासाठीही मी मेथी मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून नितळून मग कट करून घेतली. आता कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं. तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे ॲड केले. जिरे चांगले फुलल्यानंतर यामध्ये 1 चमचा फुल्ल भरून कट केलेला लसूण ॲड केला आणि अर्धा चमचा किसलेलं आलं ॲड केलं. तर मेथीच्या भाजीच्या या प्रकारामध्ये लसूण भरपूर वापरला की भाजी खूप छान टेस्टी बनते, त्यामुळे लसूण थोडा मी जास्त वापरला आहे. त्यानंतर यामध्ये 3 लाल सुक्या मिरच्या ॲड केल्या आणि आलं, लसूण आणि मिरच्या 1 मिनिटभरासाठी चांगल्या परतून घेतल्या आणि बारीक कट केलेला कांदा ॲड केला. आता कांदा खूप जास्त लालसर होईपर्यंत भाजायचा नाही, अगदी हलकासा भाजून घ्यायचा आणि बटाटा ॲड करायचा. तर बटाटाही आपण तेलामध्ये चांगला शिजे तोपर्यंत परतणार आहोत, त्यामुळे कांदाही तोपर्यंत चांगला लालसर भाजला जातो. तर मी येथे छोटे 2 बटाटे मीडियम साईजमध्ये कट करून घेतले. बटाटा कट करत असताना खूप लहान आकारामध्ये कट करायचा नाही. तर हा बटाटा थोडासा मोठ्या साईजमध्ये कट केला की भाजीमध्ये याचं स्ट्रक्चर खूप छान दिसतं. आता कांद्यासोबत 2 ते 3 मिनिटं बटाटा चांगला परतून घ्यायचा आणि त्यानंतर गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची आणि स्लो फ्लेमवरती झाकण लावून 2 ते 3 मिनिटं बटाटा चांगला शिजवून घ्यायचा. अशा पद्धतीने बटाटा शिजवल्यामुळे बटाटा एकदम सॉफ्ट असा शिजला जातो. तर काही बटाटे वाफेवरती शिजत नाहीत, त्यामुळे एकदा चेक करून घ्यायचं. जर शिजला नसेल तर 1-2 चमचे पाणी घालून बटाटा चांगला सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचा. आता इथे बटाटा चांगला शिजला आहे. या स्टेजला यामध्ये 1 मीडियम साईजचा टोमॅटो बारीक आकारामध्ये कट करून ॲड केला. टोमॅटो ॲड केल्यानंतर लगेचच यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हळद पावडर ॲड केली. भाजीमध्ये टोमॅटो ॲड केल्यानंतर लगेचच मीठ घातल्यामुळे टोमॅटो लगेच वितळला जातो. आता टोमॅटो हे चांगला परतून घेतला आणि मंद गॅसवरती झाकण लावून परत 2 मिनिटं शिजवून घेतला. 2 मिनिटानंतर टोमॅटो एकदम सॉफ्ट झाला आहे. या स्टेजला यामध्ये अर्धा चमचा धने पावडर आणि 1/4 चमचा जिरे पावडर ॲड केली. तर या भाजीमध्ये जास्त मसाले वापरायचे नाहीत. त्यानंतर मी अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर ॲड केली. काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे भाजीला कलर खूप छान येतो. आता हे सर्व मसाले 1 मिनिटभर मंद गॅसवरती परतून घेतले आणि यामध्ये कट करून घेतलेली मेथीची भाजी ॲड केली. तर ही बटाटा मेथीची भाजी बनवत असताना फक्त पाने आणि एकदम कोवळे देठ आहेत तितकेच घ्यायचे, जून देठ अजिबात घ्यायचे नाहीत. मेथीची भाजी कडवट बनण्यामागे 2 महत्त्वाची कारणे असतात. ती म्हणजे मेथीची भाजी बटाट्यामध्ये ॲड केल्यानंतर यामध्ये अजिबात पाणी ॲड करायचं नाही आणि दुसरी म्हणजे मेथीची भाजी बटाट्यामध्ये ॲड केल्यानंतर यावरती अजिबात झाकण लावायचं नाही. तर पहा गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवायची आणि अशा पद्धतीने चमच्याने हलवत परतत भाजी शिजवून घ्यायची. आपण भाजीमध्ये जून देठ घातलेले नाही, त्यामुळे भाजी पटकन शिजते. आता 2 मिनिटं भाजी चांगली परतून घेतली आणि यामध्ये दुधावरची फ्रेश 2 चमचे साय ॲड केली. तर साय ॲड केल्यामुळे या बटाटा मेथीच्या भाजीला खूप छान टेस्ट येते, त्यामुळे या भाजीमध्ये साय नक्की वापरून पहा. आता साय घातल्यानंतर ही स्लो टू मीडियम फ्लेमवरती भाजी 2 मिनिटं चांगली परतून घेतली आणि भाजी ही मस्त अशी शिजली गेली आहे आणि भाजीचा कलर स्ट्रक्चर पहा किती सुंदर दिसत आहे. आणि या भाजीमध्ये बटाटा असल्यामुळे अजिबात कडवट बनत नसल्यामुळे लहान मुलेही खूप आवडीने खातात, त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा. आता सर्वात शेवटी या भाजीची चव दुगना करण्यासाठी आणि भाजीमध्ये थोडा जरी कडवटपणा शिल्लक असेल तर तो जाण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप टाकायचं आणि भाजी परत एकदा परतून घ्यायची.
आणि ही आपली दुसरी कडू न बनणारी मस्त अशी चटपटीत चवीची बटाटा मेथीची भाजी बनून तयार झाली. तर आपण पहिली बनवून घेतलेली मेथी मटर मलाई आणि ही दुसरी बटाटा मेथी, दोन्ही भाज्या अजिबात कडवट बनत नाहीत, त्याचबरोबर खूप जास्त टेस्टी बनतात. त्यामुळे मेथी न खाणारे सुद्धा ह्या भाज्या खाल्ल्यानंतर मार्केटमधून मेथी विकत घेऊन येऊन बनवायला सांगतील, इतक्या या भाज्या टेस्टी बनतात. चला तर तुम्हाला या मेथीच्या भाजीच्या 2 रेसिपीतील कोणती भाजी आवडली हे नक्की कमेंट्स करून सांगा. आणि माझ्या या रेसिपी तुम्हाला थोड्या जरी आवडत असतील तर पटकन एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू. बाय बाय. परत भेटू.